तर कशी जन्मते कविता यावर भाष्य करतो. शब्द शब्दांना देतो वेदनांचे गीत गातो. शब्द शब्दांना देतो वेदनांचे गीत गातो. अंतरीच्या कोरडोहातून शब्दांचा पूर येतो. अंतरीच्या कोरडोहातून शब्दांचा पूर येतो. तर आपली कविता एक आपली वेदना असते आणि हे प्रगती लेखक संघ जे आहे त्यांची जी काही भूमिका आहे त्यावर आज मी एक माझी खास कविता निवडलेली आहे. ती कविता सादर करतो. स्वातंत्र्याची गोष्ट. धर्मनिरपेक्षता आणि समता या भरजारी तत्वात गुंडाळलेले स्वातंत्र्य. धर्मनिरपेक्षता आणि समता या भरजारी तत्वात गुंडाळलेले स्वातंत्र्य ते मांडी खालीच नाही तर गांडी खाली बसले. स्वातंत्र्य साधं दिसू सुद्धा देतील असं वाटत नाही. धर्मनिरपेक्षता आणि समता या भरजारी तत्वात गुंडाळलेले स्वातंत्र्य ते मांडी खालीच नाही तर गांडी खाली घेऊन बसले. स्वातंत्र्य साधं दिसू सुद्धा देतील असं वाटत नाही. घटनेच्या पानापानावर समतेची पेरलेली आहे बीज. घटनेच्या पानापानावर समतेची पेरलेली आहे बीज. पण माणसं जाती जातीचे कवाडे दिवसेंदिवस अधिकच भक्कम करून कोंडून घेत आहेत जाती जातीच्या कुंडवड्यात. माणुसकी थोडी सुद्धा जिवंत ठेवतील असं वाटत नाही. एक महापुरुषाला वेढला जातोय स्वतःच्या मतलबीपणाच्या चिकट लगदाळीनं. एक महापुरुष वेढला जातोय स्वतःच्या मतलबीपणाच्या चिकट लगदाळीनं. जातीच्या अभेद हवाबंद तुषार. माणसं सूर्यावर थुंकण्याचं व त्याला बंदिस्त करण्याचंही बाबडे पण अशात तरी सोडतील असं वाटत. छाती फुगून राष्ट्रगीत गात आपण राहायचं. छाती फुगून राष्ट्रगीत गात आपण राहायचं. भ्रष्टाचाराची लागलेली वाळवी या देशाची माती तरी शिल्लक ठेवतील असं वाटत नाही. माणूस न माणूस पेटवतील. ते माणूस न माणूस पेटवतील करतील दंगली जाळपोळ राडा बॉम्बस्फोट. ते माणूस न माणूस पेटवतील करतील दंगली जाळपोळ राडा आणि बॉम्बस्फोट. रक्ता मांसाच्या सड्यासाठी मानवी रक्ताला आमुष्यपणे चाटणाऱ्या गिधाडांचं असं वाटत नाही. त्या शापित सूर्याची पाणबुळं या शापित सूर्याची पाणबुळं गिळून टाकतील प्रकाशाचा कर न कर. या शापित सूर्याची पाणबुळं गिळून टाकतील प्रकाशाचा कर न कर. राहू केतू सारखं रक्ताने बरबटीत झालेले मलिन दाग पाडल्याशिवाय आपला स्वातंत्र्य सूर्य सुटेल असं वाटत नाही. रक्ताने बरबटीत झालेले मलिन दाग पाडल्याशिवाय आपला स्वातंत्र्य सूर्य सुटेल असं वाटत नाही.